श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर आपला आजचा व्हिडिओ आहे कोणत्या 3 भाज्या खाल्ल्या जातात जिथे पैसा कायम येत राहील. भाज्यांचं सेवन करता तर तुमच्या घरात धनाची कधीही कमी राहणार नाही. घरात नेहमी सुख, शांती, समृद्धी नांदेल. पण या भाज्या ठराविक वारी खायच्या आहेत तरच तुम्हाला याचे फळ आहे ते प्राप्त होणार आहे. अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या खाल्ल्याने आपल्याला धनाची प्राप्ती होते. या जगात जेवढे पण खास पदार्थ प्राप्त होत असतात ते फक्त प्राणीमात्रांची भूक शांत करण्याचे काम करत नाहीत, तर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच फायदेशीर सिद्ध होत असतात. परमेश्वराने कित्येक प्रकारची फळे आणि भाज्यांना या भूतलावर उगविले आहे आणि लोकांना या भाज्यापैकी फक्त काहीच भाज्या आवडत असतात ज्याने ते आपली भूक मिटवण्याचे काम करतात. परंतु मित्रांनो, परमेश्वराने दिलेले प्रत्येक फळ भाज्यांना जर तुम्ही ग्रहण करता तर तुमच्या शरीरामध्ये कधीच कोणत्याही प्रकारच्या शारीरिक अशक्तपणा येणार नाही, प्रोटीनची कमी होणार नाही, तसेच तुमचे शरीर नेहमी हसते खेळते जाते तवाने फुलत राहते. वास्तुशास्त्रांचे फळ आणि भाज्यांच्या ज्ञानामध्ये सर्व काही लिहिलेले गेले आहे, ज्यांच्या अंतर्गत जर तुम्ही आठवड्यातून फक्त काही भाज्यांचे सेवन करता त्यांच्या बाबतीत तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीही धनाची कमी होणार नाही. धनाचे आगमन तुमच्या जीवनामध्ये खूपच वेगाने सुरू होईल. तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कधी प्रोटीनची व विटॅमिनची कमी भासण्यास मिळणार नाही. मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी वनस्पती ज्ञान आणि वास्तुशास्त्रांच्या अनुसार या भाज्यांच्या बाबतीत सांगणार आहे, ज्यांचे तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल, श्रीहरी विष्णूचाही आशीर्वाद मिळेल, तसेच शंकर भोलेनाथाचा देखील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. सर्वप्रथम तुम्ही कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावांचा जप लिहायला बिलकुल विसरू नका. अवश्य लिहा, कारण की तुमच्या जीवनामध्ये अडचणी असतील, तुमच्या मार्गातून जास्तीत जास्त समस्या येणार असतील तर त्या सर्व समस्या आपल्या रस्ता तुम्हाला पाहताच त्वरित बदलतील, कारण की आपल्या इष्टदेवतेचा आशीर्वाद त्याला पण मिळतो. त्यांच्या जीवनामध्ये कधीच कष्ट येत नाही. मग तसे तर प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये भाज्यांचे सेवन दररोज करतोच, परंतु भाज्यांमध्ये जे पौष्टिक तत्वे अस्तित्वात असतात ती तुमच्या शरीराच्या प्रोटीनच्या कमतरतेला पूर्ण करतात, शरीराच्या प्रत्येक रोगालाही समाप्त करतात. परंतु पाहिले गेलेले काही सामान्यतः लोक टोमॅटो, कांदे, कोबी, बटाटे या सर्वांचे सेवन करतात, ज्याने फक्त काहीच प्रोटीनची पूर्ती तुमच्या शरीराची होऊन जाते. परंतु ज्या भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला आता सांगण्यात जात आहे त्या भाज्यांच्या बाबतीत वनस्पती ज्ञानामध्ये स्पष्टपणे लिहिले गेले आहे. आणि जर तुम्ही या भाज्यांचे सेवन करता तर एका बाजूने तुम्हाला आयुर्वेदिक फायदा मिळेल, जसे की तुमच्या शरीराची प्रोटीन, विटॅमिन, आयरनची कमी पूर्ण प्रकारे समाप्त होऊन जाईल. तुमचं शरीर खूपच जास्त घट्ट स्पष्ट होऊन जाईल आणि रोगांपासून मुक्ती मिळेल. आता दुसऱ्या बाजूने यांचे तांत्रिक ज्ञान असे सांगते, जर तुम्ही या भाज्यांचे सेवन आठवड्यातून फक्त एकदाही करता तर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. म्हणजेच जर तुम्ही कर्जात बुडालेले असाल, घरामध्ये धन येण्याचे कमी झाले आहे, घराची बरकत होत नाही, देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने या तिन्हीपासून तुम्हाला सुटका मिळेल. म्हणजे गरिबी, दरिद्रता, परेशानी या सर्व काही तुमची पाठ सोडतील आणि तुमच्या जीवनावरती तुम्हाला कधी रुपयाची कमी भासणार नाही.
किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही 1 रुपयाची सुद्धा कमी असणार नाही. तुमच्याकडे पैसे येत राहतील. तुमच्या व्यापारामध्ये वाढ होईल. अजूनही कित्येक आशीर्वाद तुम्हाला देवी लक्ष्मीकडून प्राप्त होतील. जर तुमचा कोणी शत्रू तुमच्या मागे लागला आहे तर तोही श्रीहरी विष्णूच्या आशीर्वादाने तुमची पाठ सोडून बाजूला होऊन जाईल. तसेच श्रीहरी विष्णू शिवशंकर भोलेनाथांनी जर तुमच्यावर आपला हात ठेवला तर कोणी तुमची यावर किती मोठी काळी जादूटोणा करून ठेवली असेल तर ते सर्व काही नष्ट होऊन जाईल. फक्त ज्या भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगण्यात जात आहे त्या भाज्यामध्ये तुम्हाला बस हे ध्यानात ठेवायचे आहे की आठवड्यातील फक्त त्याच दिवशी यांचे सेवन करा. ज्या दिवसांच्या बाबतीत तुम्हाला मी या व्हिडिओमधून माहिती देणार आहे. त्यामुळे माझा तुम्हाला वारंवार आग्रह आहे की या व्हिडिओला अर्धवट पाहू नका. कृपया करून हा व्हिडिओ अगदी बारकाईने शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या जीवनातून सर्व समस्या मिटून जाण्यास मदत होईल. फक्त ज्या भाज्यांच्या बाबतीत तुम्हाला आता सांगायला जात आहे मी त्यापैकी सर्वात पहिला भाजींचे नाव आहे रताळ्याची भाजी. रताळ्याची भाजी असते यामध्ये आयरन खूपच जास्त असते. जर तुम्ही रताळ्याच्या भाजीला नियमित रूपात आठवड्यातून फक्त 1 दिवस खायला सुरुवात करतात तर यांनी एका बाजूने तुमची सर्व ग्रह खूपच अधिक मजबूत बनतात. तुमच्यावरती दारिद्र्यता गरिबी निघून जाईल. तसेच तुम्हाला सांगू इच्छिते की देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. कारण की रताळ्याच्या भाजीचे जे मूळ असते त्यामध्ये देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो आणि यात देवी लक्ष्मीचा वासही मानले गेलेला आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांना हे बाब माहिती नसेल, परंतु वनस्पती ज्ञानांच्या अध्याय नंबर 21 मध्ये स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे की ज्या पण व्यक्ती ते आठवड्यातून फक्त एकदा या रताळ्याची भाजीला जर घरात बनवले तर तिच्यावर गरिबी दारिद्र्यता आपला वास सोडून देते. अशी व्यक्ती प्रत्येक प्रकारच्या समस्यांशी लढण्यास सक्षम बनून जाते. जर तुम्ही आठवड्यातून एकदा फक्त शुक्रवारच्या दिवशी रताळ्याची भाजी खाता तर तुमच्या शरीराला भरपूर मात्रांमध्ये प्रोटीन व विटॅमिन मिळेल आणि दुसरीकडे तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. शक्य असेल तर शुक्रवारच्या दिवशीच रताळ्यांच्या भाजीला खावे आणि तेही रात्रीच्या वेळी खाण्यास उत्तम राहील आणि उत्तम मानले जाते की जे लोक रताळ्यांच्या भाजीला शुक्रवारच्या दिवशी खातात त्यांच्या जीवनामध्ये कधी धनांची कमी होत नाही. शुक्रवारचा दिवस श्री माता राणी लक्ष्मीचा दिवस आहे. आपण रताळ्याची भाजी महाशिवरात्री आणि आषाढी एकादशीच्या दिवशी फक्त खातो. दुसऱ्या भाजीच्या बाबतीत जे तुम्हाला मी सांगण्यात जात आहे ते ध्यान देऊ नये. ती आहे भोपळ्याची भाजी. भोपळ्याच्या भाजीला विज्ञानांच्या भाषेमध्ये सर्वात पौष्टिक भाजी म्हणून गणना केली जाते. यामध्ये प्रोटीन सत्वांचा आहार भरपूर असतो. आयुर्वेदिकाच्या जाणकारीचेही मान्य आहे की जर आठवड्यातून फक्त 1 दिवस भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने किती प्रकारचे रोगही एकदम बरे होऊन जाते. शरीराच्या किती प्रकारच्या पोटांच्या कमीला भरू काढते. ही भोपळ्याची भाजी वनस्पतीशास्त्रांच्या अध्याय नंबर 21च्या 3ऱ्या पानावर हे स्पष्टपणे लिहिलेले आहे की जर तुम्ही भोपळ्याच्या भाजीचे सेवन करतात तर तुमच्या घरामध्ये जे धनांचे आगमन होत आहे ते खूपच वेगाने होत जाते. कार्यान्वित होऊन धनाचे आगमन कायम सक्रिय स्थितीत राहते. याचा सरळ अर्थ हा आहे की जर तुम्ही लोकधंदा व्यापार दुकान चालवत असाल तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने तुमच्या धंद्यात ग्राहकांची गर्दी लाईन लागते व तुम्हाला तुमच्या धंद्यानुसार ऑर्डर भरपूर मात्रात येऊ लागतात. तसेच तुमच्या घरामध्ये धनाची जी आवक आहे ती वेगाने होत जाते. जर शक्य असेल तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन तुम्ही बुधवारच्या दिवशी करा. हे वनस्पतीशास्त्रांच्या अनुसार खूप शुभ मानले गेलेले आहे. तिसऱ्या भाजीच्या बाबतीत तुम्हाला जे मी आता सांगत जात आहे तर या खूपच कमी लोक जाणत असतील. मिक्स डाळी वापरून बनवण्यात आलेल्या सांडग्याची भाजी. फक्त ही सांडग्याची भाजी म्हणजे 4 प्रकारच्या डाळींना वापरून म्हणजेच या तूर डाळ, मूग डाळ,
मटकी डाळ व थोडीशी उडीद डाळ यांचा बारीक मिक्सरला वाटण छोटे छोटे सोयाबीनसारखे वडे करून त्यांना उन्हात वाळवतात. या सांडग्यांच्या भाजीला प्रोटीनचे घर मानले जाते. यामध्ये 17 प्रकारचे विटॅमिन व प्रोटीन भरपूर मात्र येत असतात. या भाजीला ना केवळ पौष्टिक तत्वांचे भंडार मानले गेले आहे, तर तुमच्या डाळीत श्रीहरी विष्णूचा वास असल्याचे मानले जाते. हिचा रंग पिवळा असतो आणि पिवळा रंग श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. या भाजींचे सेवन तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवशी करायचे आहे, कारण की गुरुवारच्या दिवशी श्रीहरी विष्णूंचा व सूर्यदेवतेचा मानला जातो. याचे सेवन केल्याने तुमचा सूर्यग्रह मजबूत होतो. याचा अर्थ आहे की तुमच्या जीवनाचे जे काही नवग्रह आहेत ते तुमचे नेहमी साथ देते. सोबतच तुमचा गुरुग्रहही मजबूत बनेल आणि श्रीहरी विष्णूचा ज्या पण व्यक्तीला आशीर्वाद प्राप्त होतो, तर अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये आकस्मिक धनाची प्राप्ती होते. आकस्मिक धनाला वर हल्ला होतो, म्हणजेच एकदम पणे कुठून तरी तुमच्याजवळ पैसे येतील किंवा मग तुम्ही धंदा व्यापार नोकरी करत असाल तर तुम्हाला अचानक उन्नती पाहण्यास मिळते. आणि मैत्रिणींनो, मी येथे आवर्जून सांगू इच्छिते की हिंदू पुराणाच्या अनुसार देवी लक्ष्मीच्या हातात धन देण्याचे कार्य असते, परंतु कोणास किती धन द्यावे हे मात्र श्रीहरी विष्णूच्या हातात असते. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही या भाजीचे सेवन अवश्य करा. आता ज्या चौथ्या भाजीविषयी तुम्हाला मी सांगणार आहे, तरीही पाने आहेत त्यांचा तुम्हाला जेवणात भरपूर वापर करावा लागेल. तर ती आहे कढीपत्त्याची पाने. कढीपत्ता जर तुम्ही तुमच्या जीवनात वापरतात तर वनस्पतीशास्त्रांच्या अध्याय नंबर 21 मध्ये स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे. जो पण कढीपत्त्याचा वापर करतो त्याच्या जीवनामध्ये जे पण शत्रू आहेत आणि शत्रू ज्यांचे नुकसान करू इच्छितात तर ते त्यात कधीच यशस्वी होत शकणार नाही. जर कोणी असे करू इच्छितो तर उलट त्यांचे नुकसान होईल. मैत्रिणींनो, असे मानले जाते की कढीपत्ता लोकांच्या वरील अशा काळाला बाजूला करतो. त्यांच्यावर खूपच अधिक समस्या सुरू आहेत. असे मानले जाते की कढीपत्त्याचे जे रूप असते त्यावर श्री महादेवाचा वास असतो आणि जर तुम्ही या कढीपत्त्याचे सेवन करता तर तुमच्या जीवनात तुम्हाला महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. अर्थात साक्षात काळ ही तुमचे काहीच बिघडवू शकणार नाही. फक्त कढीपत्ता खाणाऱ्या व्यक्तीला कधी हार्ट अटॅक येत नाही, कारण याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉल पूर्णतः नष्ट होते आणि या गोष्टीला वैज्ञानिकता सिद्धही केले गेले आहे. अशा पद्धतीने हा आपला आजचा व्हिडिओ आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वाव सीमा या चॅनलवरती नवीन कोणी आले असेल, कोणी व्हिडिओ व माहिती ऐकत असेल तर त्यानं सबस्क्राईब केल्याशिवाय नक्कीच जाऊ नका. सोबतच बेल आयकॉन बटन प्रेस करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.